नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत संपत्ती येण्यापूर्वी मांजर येते असे मानले जाणारे संकेत. ह्या लेखात आपण पाहणार आहोत की लोकश्रद्धेनुसार संपत्ती येण्यापूर्वी मांजर कोणते संकेत देते, त्यामागील समाजातील विश्वास आहे. नंबर 1. मांजर एक गुढी प्राणी. मांजर हा अत्यंत संवेदनशील, चपळ आणि निरीक्षणक्षम प्राणी आहे. तिची हालचाल शांत, डोळे तीक्ष्ण आणि वर्तन अनेकदा गूढ वाटणारे असते. म्हणूनच प्राचीन काळापासून मांजरीभोवती अनेक कथा, समजुती आणि श्रद्धा तयार झाल्या. इजिप्तमध्ये मांजर देवी मानली जात होती. युरोपमध्ये कधी शुभ तर कधी अशुभ. भारतात मात्र मांजर संकेत देणारा प्राणी मानली जाते. नंबर 2. संपत्ती आणि प्राणी संकेत याचे नाते. आपल्या पूर्वजांनी निसर्गातील सूक्ष्म बदल ओळखण्यासाठी कला आत्मसात केली होती. त्यामुळे प्राणी जर काही वेगळे वागले तर त्याचा अर्थ भविष्यात काही बदल होणार असा घेतला जायचा. संपत्ती म्हणजे फक्त पैसा नव्हे, नवीन संधी, व्यवसायात वाढ, नोकरीत प्रगती, अचानक लाभ, मानसिक समृद्धी, ह्या सगळ्यांना एकत्रितपणे संपत्ती असे संबोधले जाते. नंबर 3. संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते असे मानले जाणारे प्रमुख संकेत. 3 ते 1. मांजर घरात आपोआप येणे. लोकश्रद्धेनुसार जर अनोळखीचे मांजर अचानक घरात येऊन बसले आणि त्याला कोणी हाकलले नाही तर ते लक्ष्मीचे आगमन मानले जाते. विशेषतः मांजर शांत बसत असेल, घर सोडून जात नसेल, कोपऱ्यात किंवा देवाघरासमोर बसत असेल, आपण किती पण हाकलून दिले तर जात नसेल तर ते धनलाभाचे संकेत मानले जातात. 2. मांजर घरात पिल्लांना जन्म देणे ही अत्यंत शुभ मानली जाणारी घटना आहे. समज घरात मांजर पिल्ले देणे म्हणजे घरात स्थैर्य, वाढ आणि समृद्धी घेणार. पिल्लांची संख्या जास्त असेल तर लाभही अधिक. ग्रामीण भागात अशा घरांना लक्ष्मी टिकणारे घर म्हटले जाते. 3. मांजर सतत एखाद्या व्यक्तीजवळ राहणे. घर मांजर विशिष्ट व्यक्तीच्या आसपासच राहत असेल, तिच्या पायाशी बसत असेल, त्या व्यक्तीच्या खोलीत झोपत असेल तर असे मानले जाते की त्या व्यक्तीचे भाग्य लवकरच उजळणार आहे. विशेषतः व्यापारी, विद्यार्थी किंवा नोकरी शोधणाऱ्याबाबत ही समज अधिक आहे. नंबर 4. मांजर अंगावरून जाणे. डावीकडून उजवीकडून. सामान्यतः मांजर रस्ता ओलांडणे अशुभ मानले जाते, पण काही भागात वेगळा विश्वास आहे. जर मांजर डावीकडून उजवीकडे अंगावरून किंवा समोरून गेली आणि ती शांत होती तर ते अचानक धनलाभ किंवा चांगली बातमी येण्याचे संकेत मानले जातात. 5. मांजर खेळकर आणि आनंदी दिसणे. मांजर जर घरात उगाचच खेळत असेल, उड्या मारत असेल, शेपटी उंच करून फिरत असेल तर घरातील ऊर्जा सकारात्मक असल्याचे मानले जाते. सकारात्मक ऊर्जा म्हणजेच कामात यश, पैशाची आवक, नवीन संधी. 6. मांजर दारात बसून मेव मेव करणे. लोक म्हणतात जर मांजर घराच्या मुख्य दारात बसून मेव मेव करत असेल तर पाहुणा येणार, बातमी येणार, संधी किंवा प्रस्ताव येणार आणि ही गोष्ट पुढे जाऊन आर्थिक लाभ देऊ शकते. काळ्या मांजराबद्दल वेगळा दृष्टिकोन आहे. काळी मांजर घरात प्रामुख्याने अशुभ मानली जाते, पण काही लोकश्रद्धांनुसार काळी मांजर घरात स्थिरपणे राहिली तर ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. त्यामुळे घरात आर्थिक अडथळे दूर होतात. म्हणजे सर्व काळी मांजर अशुभ असते असे नाही. 5. मांजर आणि लक्ष्मीचा संबंध. काही कथांमध्ये असे सांगितले जाते की लक्ष्मी देवी आपल्या येण्यापूर्वी मांजराच्या रूपाने घराची परीक्षा घेते. घर स्वच्छ, शांत आणि दयाळू असेल तर ती तिथे वास करते. म्हणून मांजराला मारणे, हाकलणे किंवा त्रास देणे हे अशुभ मानले जाते. नंबर 6. मानसशास्त्रीय आणि व्यवहार्य दृष्टिकोन. ह्या समजुतीमागे काही व्यवहार्य कारणेही असू शकतात. मांजर सुरक्षित जागाच निवडते. घर सुरक्षित व स्थिर, जिथे अन्न मुबलक, आर्थिक स्थिती चांगली, शांत वातावरण, मानसिक समृद्धी म्हणजेच मांजराचे वर्तन हे परिणाम असू शकते, कारण नव्हे. नंबर 7. श्रद्धा ठेवावी का. श्रद्धा ठेवताना अंधश्रद्धा करू नये, वैज्ञानिक विचार सोडू नये, पण सांस्कृतिक वारसा जपावा. मांजर शुभ संकेत देते ही कल्पना आशा, सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवते आणि हेच यशाचे पहिले पाऊल असते.
संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते असे मानले जाणारे संकेत हे भारतीय लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब आहेत. हे संकेत शब्दशः खरे असतीलच असे नाही, पण ते आपल्याला निसर्गाशी जोडतात, सकारात्मक विचार आणि करायला शिकवतात, दयाळूपणा आणि संयम वाढवतात. म्हणूनच मांजराला भीतीने न पाहता समजून, जपून आणि आदराने पाहणे हीच खरी समृद्धीची खूण आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.